3 दिवस झालं का आपण ध्यान ठेवाल तू आहे का? मी तर सारखं उठ बघायला मला झोप नाही. तू 12 वाजे तर टीव्ही पशीच होता, पुन्हा येऊन झोपलाय. हा मी गेलो तिथून 5:30ला. 4 लागे उठल ती, मी 5:30ला नाही. नाही मी उभा ते उभा होतो बघ. हालचाल दिसणार की पुन्हा अहो, गेली. काल 4 तारीख होती, मी काल 6ला गेली म्हणजे आहे. दुपारी शेगा तोटा रात्री रवत करत बसल ती. रोज तिने येऊची कला करते. हा आता रवत करायला म्हणलो माग रवत करा ती हलकट पिऊ लागत रात्री हा. मोठं तिला आकडून बांधलो आणि अचानकच येऊन बसली आहे म्हैस. पियाला मार राहते. अवघडच आहे त्या गोष्टी. आणायचंच नाही तिकडेच राहू द्यायचं. तिने उठला तेव्हा पिऊ लागतो म्हणे. तिला काय कुणी का पिना नाही तू घेत काय पिले काय अलीकडले 2 सड बघा ठेव का चिपट केले पिऊन. चिपट केले 2 अलीकडले सड बघा 2 ठेव का काय ठेव का पिऊन चिपट केले. अहो म्हैस यायला झाल्यावर कास ततडल्यावर काहीच करत नाही. तिला बरं वाटते मोकळं वाटत. गोऱ्याची आणायचं नाही हो. हा तिकडेच लांब लावता जोड लावू आता आऊत झोपूता त्याचा आऊत झोपायच्या ते दोघाचा आता त्याचा त्या दोन्हीचा ठेवलेत कशाला मग ती 3 दिवस झाला आपण बसतो बघा मित्रांनो ध्यान ठेवून म्हशीला. म्हैस आपला आपण का नाही सकाळ प्यायला चालू होते या सकाळ प्यायला चालू होतं आता जायला गेले प्यायला. अवघडच आहे ह्याचं. आता इथंच काही उन्हालाच का वाचू. मित्रांनो बघा आपली म्हशीला आपले 3-4 दिवस झालं का सारखं म्हशीला ध्यान ठेवला तो आज येईल उद्या येईल आज येईल. रात्री वाट लागतं तसं काय माहित रे हो ये मारता मी असं हळूच तर यायचा वाण कधी सांगितलं तर रवत करू लागते म्हणून 12:30 वाजता झोपलो. सकाळची वाला बघायला तर म्हशीला यायला कमाल झाली. मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपली म्हैस गेली आहे म्हशीने दिली आहे वगार. किती दिवसाच्या नंतर वगार दिली आहे. अगं ह्याला सावल्या दे न्यायच्या वासराला उन्हाला आहे पिना बी गेले तिथं गोऱ्या जागी ठेवतो मी. चालू आहे का? हां चालू पिना गेले वासरू काय की सकाळ प्यायला चालू होतं पुन्हा जायनाच गेले प्यायला बसला कोणी निवांत आता त्याला एरंड्याचं तेल पाहिजे की आयला विचार बरं. संडास पोट साफ होते म्हणून आप्पा पाहिजेत होते आप्पाचं ध्यान आलं मला. तरी मायनं झोला दिली मला रात्री 3-4 दिवस झालं मी बसला वाट बघत आता इथे तवा येते म्हणून मायनं गपचिपच तरी माय हां मला कसं त्रास द्यायचा म्हणून आपला पण मित्रांनो माय काय झालं जाऊन बघा इकडे तिकडे हां कृपी ना गेले काही आहे का तुला ध्यान त्याचं हां. तर मित्रांनो आपण आंघोळ वगैरे करू म्हशीचा झाड वगैरे पडलेला आहे म्हैस देऊन आपण याच्या चकाचक केलेत बघा. वरून बिरट टाकून गोळी खाल्ली आहे पण खटखट पाणी पिली आता दुपारून बघू येते का वाचू. आपण 8 सऱ्याला लावला उसाला पत्या आणि ती चालू करून बी बघितलं आपण समान चालू आता आज काय आता बोर बंद करायला थोड्या वेळात नंतर पुन्हा कंप्लीट 2:30 नाही 2ला चालू करू मित्रांनो तर 4 वाजे कोणाचा त्याला सऱ्याकडे नाही तर काही खरं नाही. आंघोळ करू मित्रांनो फर्स्ट क्लास पैकी आता वासू काय कुठे जाऊन बसली आता निवांत बसली वासू तिथे आंघोळ करू जेवण करू जाऊ आपण जायचं का बँकेत नाही जायचं यात फरक. मित्रांनो आंघोळ वगैरे व्यवस्थित झालेली आहे जेवण पण झाले आपलं आणि आपण चालू आता बँकेत. तुम्ही माझं कपाळाला गंध कसं का नाही आणि पायात चप्पल कसं का नाही. तर मित्रांनो कपाळाला गंध नाही आणि पायात चप्पल नाही याचं कारण आहे की आपण बलिदान मास पाहतो हे सगळं 3 वर्ष चाललं हे 4थं वर्ष चालू आहे मित्रांनो. आपण 28 फेब्रुवारी ते 23 मार्च बहुतेक 23 का 24 मार्च 1 महिना कंप्लीट सॉरी 1 महिना अजिबात चप्पल नाही गन नाही असे 2-4 गोष्टी येतात ती पण करत नाही आपण. तर म्हटलं ही हिंदूवादी जय श्रीराम म्हणून गन देऊन आलेली असतात असं काय गृहीत धरू नका मित्रांनो. तर आपण चाललं बँकेत पैसे थोडी कमी येतात 11,000 रुपये तर फोन लावू पैशाची नियोजन जाऊ बँकेत सोसायटी भरू 4 दिवसांचे पैसे द्या 4 दिवसानंतर आपण पाहिजे करू द्या तर जाऊ बँकेत. आज पाणी जास्त साठवले असल्यामुळं का ही 8 इकडल्या 8 भिजल्या आता आणि इकडल्या 8ला चालू केला बघा आता त्यातली बी एक अर्ध्याच्या पुढे गेली आहे. बँकेतून आता जाऊन सोसायटी पैसे जेवढे कमी पडले होते आपल्या आबाच्या अकाउंटला तेवढे मारले आणि आता आलो आहे बघा आपण नुसार पाणी द्यायसाठी 8 काकड्या भिजून दुसऱ्या 8 काकड्याला काढल्यात मित्रांनो. आज भरपूर ऊस भिजला आणि बरं लाईट साधी नाही गेल्या कसं करावं आता आत्ताच चालू करून आली ती बोर आबा परत लाईट गेली आता लाईट आली आता 1 घंटा मित्रांनो 1 घंट्यात सगळ्याकडे लाईट येत नाही ती काय माहिती नाही आपल्याला बोर चालू करू दोन्ही आता त्यानं बोर कशी आलं बघा बोर आवर्षणच्या काळामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक पण बसवता येत नाही बघा मित्रांनो. आवर्षण मोटर रिकामी करू शकते किंवा जळू शकते म्हणून आपण ऑटोमॅटिक बसवित नाव आणि
ही लाईट अशी कुठं नका मित्रांनो. इथे एक बोर आहे, खाली 2 आहेत. त्यापैकी एकच चालू आहे, एक मोटर झाली आहे. तर मित्रांनो जाऊ आता खड्डा चालू करू. एवढी परेशानी येतो लांब आहे बघा, चालू करा जायचं अवघड आहे की नाही. हे बघा मित्रांनो बोरपाशी खाल्ल्या 2 नंबरच्या नाही 3 नंबरच्या, कारण 2 नंबरचा जळालेला आहे आणि 3 नंबरचा चालू आहे मित्रांनो. 3 नंबर 1 नंबर चालू आहे, 2 नंबरचा जळाला आहे. तर चालू केला थोडा वेळ बसा. आता हिचं ट्रॅक्टर सोडून करायचं जाऊन घ्या, ट्रॅक्टर ऑटोमॅटिक ट्रॅक्टर सोडून चालू आली. खोला ना बोर 600 750 फूट बोर खोला बोर. पाणी कमी झाले मित्रांनो. अर्ध्याच्या पुढे गेला ऊस आज 16 काकऱ्या भिजल्या. आता काय माहीत कसं भिजल्या मित्रांनो. एक सशावणी काकरी पुडी आली आहे बघा, पळत का नाही मित्रांनो. एक काकरी पुडी आली आहे. हिचं पाणी बंद करू, एक कल्लीला काढून काय का नाही. 4 वाजेपर्यंत आता वाजले 3 वाजून 20 मिनिटाचं आहे. झालेल्या 40 मिनिटात कडेला मित्रांनो. रास करायला मशीन आल्या बघा गव्हाची, आणि आता लांब बंडू घ्यायची तर तिथं रास करायला बघा. तुम्हाला दाखवतो मशीन कुठं आहे ती. चिमा झोमचा झोम तेव्हा तिथं चालू आहे सध्या मशीन आता, आणि लगेच येणार आहे बघा माघारी आपल्या इथलं रास करण्यासाठी. गव्हाची रास करण्यासाठी बघा आपल्या इथं. आपण गहू गोळा करू. एवढा गहू कवा गोळा करणं होता. सकाळी काढू तर एक आणि ट्रिप याची एवढी.